तर नमस्कार मित्रांनो, तुमचं पुन्हा एकदा आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये सहर्ष स्वागत आहे. कारण की आज एक भव्य ओपन बैलगाडी शर्यत मैदान आपल्याला थरार बघायला मिळणार आहे. आणि त्याच मैदानामध्ये सर्वांना एकच आतुरता लागली, आज बकासूर पाळणार का. तीच अपडेट घेऊन आलेलो आहे. आपला व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. आणि चॅनलवर कोणी जर नवीन असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. कारण की मित्रांनो, बरेच दिवस झाले आपला देव बकासूर याच्या मैदानामध्ये भरपूर प्रमाणात सीमेला थोडक्याने हार होत आहे. कारण की मित्रांनो, आता आपल्याला आज ओपनचं मैदान आहे. तसंच मथुर, रैना, वेगाचा शेवट, सर्जा, दुर्गा, बाब्या सर्व टॉपचे नंदी पळताना दिसणार. फक्त आपल्याला 2 टॉपचे नंदी आज मैदानामध्ये पळताना दिसणार नाही. कारण की मित्रांनो, ते 2 नंदी कोणते तुम्हाला ते माहिती सांगतो, पण आपला व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. कारण की मित्रांनो, आज आपल्याला होणाऱ्या ओपनच्या मैदानामध्ये शाहिद भाई यांचा जो सचिन होता मित्रांनो, आपल्याला सचिनसुद्धा आज ह्या मैदानामध्ये पळताना दिसणार नाही. कारण की राहिला प्रश्न अखंड महाराष्ट्राचा काळीज द्वादश हिंद केसरी बकासूर, आज तो पाळणार का. कारण की रात्री लाईव्ह लॉटमध्ये सुद्धा मित्रांनो, आता तुम्हाला आतुरता लागली असेल की लाईव्ह लॉटमध्ये सुद्धा मित्रांनो त्याच्या लाईव्हमध्ये रात्री एकही चिठ्ठी निघालेली नाही. आणि आज तो आपल्याला मैदानामध्ये सुद्धा पळताना दिसणार नाही. कारण की मित्रांनो, बकासूर काल वैभव मामाने सांगितलेले आहे, काल मैदानामध्ये त्यांचा आदत छोटा राजा व महाराज आलता. दोघांच्या सुद्धा मित्रांनो गटाला हार झालती. काल चांगल्या प्रकारे गाडी पळाली मित्रांनो. कारण की राजाचं वैभव मामाकडं पहिलंच मैदान होतं. पहिल्या मैदानामध्ये गटाला 2 नंबरला गाडी उतरली. काल वैभव मामाने सांगितलं मित्रांनो की बकासूरला मित्रांनो मैदानामध्ये पाऊस आला किंवा वल्ल वगैरे झाल्यावर सर्दी झालेली आहे. त्याच्यामुळे आपल्याला बकासूर आता कोणत्या मैदानामध्ये पळताना दिसणार तीच अपडेट घेऊन येऊ. पण आज आपल्याला बकासूर मैदानामध्ये पळताना दिसणार नाही. आपल्याला आज वेगाचा शेवट सर्जा आणि आपल्याला त्याच्यासोबत आज दुर्गा पळताना दिसणार आहे मित्रांनो. हा एक टॉपचा पायरा आहे. आणि तसंच आपल्याला रैना आणि मल्हार 11-11 हा सुद्धा एक टॉपचा जोड बघायला मिळणार आहे मित्रांनो. आपल्याला हे 2 आज टॉपचे समीकरण जुळून येणार आहे. आणि मथुर आणि राणा पळताना दिसणार आहे मित्रांनो. बघू मित्रांनो आज काय होतं. बकासूर लवकरच कोणत्या मैदानामध्ये पळतो ते अपडेट घेऊन येऊ. आणि अशाच अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर धन्यवाद.